सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या आई गीता काकू त्या तिकडे असतात, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्या इकडं राहिल्या नाहीत, परळीमध्ये लोक म्हटलं त्या घरी राहायचं आणि त्या नाथाला निघून गेल्या. ह्याच्यामध्येच तथ्य नाही आहे. खरं तर परळीचं जे घर आहे त्याचं रिन्युएशनचं काम त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि ते रिन्युएशनचं काम काढत असताना असा का कुठला गुन्हा आहे का की आपण आपल्या गावाकडे जाऊन राहू नये. गावाकडचं घर म्हणजे आमचं मूळच तिथं आहे, आमचे जन्म तिथं झालेत. स्वर्गीय अण्णा जिथं ज्या घरामध्ये वाढलेले त्या ठिकाणी जर बाई आमच्या जाऊन राहिल्या तर यात ते वेगळं काय आहे. आणि त्यांच्यासोबत धनंजयजी मुंडे साहेब बी तिथेच असतात ना, ते तरी कुठे परळीत राहतात? तेही परळीत नसतात. ते फक्त ऑफिसला भेटीगाठीसाठी परळीच्या लोकांसाठी ती वेळ देतात, नाहीतर परळीला आल्यानंतर मुक्कामी वगैरे सर्व गावाकडेच असतात. ते धनंजय मुंडे साहेबांना कोणी मित्र नाहीये असं ते म्हणाले. हेच त्यांचा जावाई शोध आम्हाला हुडकावं लागेल, कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत. तेच मी सर्वप्रथम सांगितलं की आम्हाला फक्त धनंजय देशमुखांना, आपले संतोष देशमुखांना या न्याय पाहिजे. याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा कुठलाही कार्यकर्ता आम्ही आज बोलत नाहीत आणि ते न्याय आपल्याला न्यायव्यवस्थेकडून घ्यायचा असल्या कारणानं अशा प्रकारच्या सनसनाट्या आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. नाहीतर आम्हालाही बोलता येतं, सुरेश दसांबद्दल बोलता येतं, जे कोणी बोलतेत. आज सुरेश दस किती धुतल्या तांदळाचे आहे ते दिसतंयच आपल्याला, कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे. आणि या खोक्याचा आका कोण आहे? कारण ते स्वतःच म्हणतात की की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे. आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोरं हरणं कापून खातो, मग ह्याच्या मागं हा सुरेश दस नसतील एक हे कुठून सांगता येईल? आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस 100% आहेत आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे, ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे. आपण जर बघितलं तर आज धनंजय मुंडेवर राजकीय स्वरूपाचे आरोप होत होते, परंतु प्रथमच कौटुंबिक स्वरूपाचे देखील आरोप केले गेले. काय कारण असावं या सगळ्या? निश्चितपणे आता काय राहिलंच नाही ना. आता काय दुसरा आरोप करायला काय राहिलं नाही, म्हणून कौटुंबिक हल्ले सुद्धा त्या ठिकाणी केले जात आहेत. पण कुठवर सहन करायचं? एक सहनशक्तीची पण एक मर्यादा असते. ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही, प्रत्येक गोष्टीला कुठला आधार नाही, माध्यमांसमोर यायचं, कुठलाही बेछूट आरोप करत सुटायचं, त्याला काही अर्थच नाही ना. म्हणूनच आज कुटुंबावर आल्यामुळं कुटुंबातर्फे कोणीतरी बोललं पाहिजे. यासाठी मी या ठिकाणी माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश जायला नको त्यांच्या माध्यमातून, म्हणून या ठिकाणी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे. हा विषय झाला, पण सतत जे विषय परळीचे गाजत आहेत, विशेषतः जे चार्जशीट आलं त्या चार्जशीटमध्ये तुम्ही ज्या कार्यालयामध्ये बसताय त्या जगमित्र कार्यालयाचा सुद्धा उल्लेख आला की जी काही खंडणी मागण्यात आली वाल्मिक यांच्याकडून, तर ती खंडणी या कार्यालयातूनच मागण्यात आली असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे तिथं काय चालत नाही? मला माहीत नाही की चार्जशीट मी पूर्णपणे वाचलेली नाही, पण जे काय असेल ते तपासा. ती चार्जशीट आहे म्हणजे कोर्टासमोर ती गोष्ट गेलेली आहे, न्यायप्रविष्ट आहे. आणि कोणीही या ठिकाणी आम्ही कोर्टाचा आव्हान कधी करणारच नाहीत. आम्ही सरळ म्हणतोय की जे काही याच्यामध्ये कोण कोण दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. धनंजय मुंडे साहेब तर पहिल्या दिवसापासून म्हणतायत, पंकजाताई म्हणतायत, असं कुठलाही विषय समजू नये की मुंडे कुटुंबाचा या आरोपींच्या मागे याचा त्याचा कसलाच संबंधच नाही ना. की आम्ही पहिल्यांदापासूनच मागणी करतो की यांना कडक शासन झालं पाहिजे. पण एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की परळी शहरामध्ये, परळी परिसरामध्ये अशा काही घटना घडत होत्या त्यामध्ये आपल्यावरही काही आरोप झाले होते मध्य काळामध्ये, की काही चुकीचं चालत होतं किंवा या काळामध्ये जे आरोप झाले